मैत्रिणींनो, आपल्याकडे बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम असते, पण तुम्ही जर कन्फ्यूज असाल की बीबी क्रीम चांगली आहे की सीसी क्रीम चांगली आहे तुमच्या स्किनसाठी, तसंच ड्राय स्किनसाठी कोणती क्रीम वापरायची, ऑइली स्किनसाठी कोणती क्रीम चांगली आहे, डेली यूज साठी सुद्धा कोणती क्रीम चांगली आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तर व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. मी शीतल तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आपल्याला बऱ्याच वेळेस कन्फ्युजन असतं मैत्रिणींनो, की बीबी क्रीम म्हणजे काय, सीसी क्रीम म्हणजे काय, बीबी क्रीम कधी वापरायची, सीसी क्रीम कधी वापरायची, कोणी वापरायची, ठीक आहे, याचं नेमकं काय काम असतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी या क्रीम्स बद्दल सगळी काही माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम म्हणजे तरी काय. तर मैत्रिणींनो, मेकअप करताना आपण बेस तयार करतो, ठीक आहे, आणि बेस हा नेहमी क्रीम प्रॉडक्ट जे असतात त्याच्याने तयार करतात, ठीक आहे. मग आता तो बेस तयार करण्यासाठी सुरुवातीला बीबी क्रीम, सीसी क्रीम किंवा फाउंडेशन या तिघांपैकी एखाद्या प्रॉडक्टचा यूज केला जातो, ठीक आहे. तर बीबी क्रीम म्हणजे थोडंसं कमी कव्हरेज असतं, सीसी क्रीम मध्ये थोडंसं बीबी क्रीम पेक्षा अधिक कव्हरेज असतं, आणि फाउंडेशन मध्ये या दोघांपेक्षा जास्त कव्हरेज असतं, ठीक आहे. सुरुवातीला बीबी क्रीम म्हणजे काय, तर बीबी क्रीम म्हणजे ब्लेमिश बाम, ठीक आहे. बीबी क्रीम मध्ये तुम्हाला SPF पण मिळतो, मॉइश्चरायझर पण मिळतं आणि प्रायमर सुद्धा मिळतं. जेव्हा आपण बीबी क्रीम लावतो त्यावेळेस प्रायमर लावणं किंवा मॉइश्चरायझर लावणं हे काही आवश्यक नसतं, ठीक आहे. तसंच बीबी क्रीम जे असतं त्याचं कव्हरेज जे असतं ते खूप कमी असतं, म्हणजे आपण डेली यूज साठी बीबी क्रीम ही लावू शकतो, ठीक आहे. आणि बीबी क्रीम लावल्यानंतर आपण एखाद्या कॉम्पॅक्ट पावडरने किंवा पावडरने जर सेट केलं तर ते अगदी आपल्या नॅचरल स्किन सारखं आपल्याला फिनिश देतं. आता आपण वळूयात सीसी क्रीम कडे. तर सीसी क्रीम म्हणजे कलर करेक्टर, ठीक आहे. ही जी क्रीम असते ती क्रीम लावताना आपल्याला नेहमी अगोदर प्रायमर लावायचं असतं, ठीक आहे. अगोदर मॉइश्चरायझर लावायचं, नंतर प्रायमर लावायचं आणि त्याच्यानंतर सीसी क्रीम आपण आपल्या चेहऱ्याला लावू शकतो, ठीक आहे. सीसी क्रीमचं जे कव्हरेज असतं ते बीबी क्रीम पेक्षा चांगलं असतं, थोडंसं जास्त असतं. छोटी मोठी पार्टी असेल किंवा तुम्ही कुठे डिनरला कुठे बाहेर जात असणार किंवा बर्थडे मेकअप वगैरे छोटं मोठं फंक्शन, त्यावेळेस तुम्ही सीसी क्रीमचा यूज करू शकता, ठीक आहे. आता नेहमी आपल्याला प्रश्न पडलेला असतो की बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम ही ड्राय स्किनसाठी कोणती चांगली आहे, ऑइली स्किनसाठी कोणती चांगली आहे. तर बघा मैत्रिणींनो, बीबी क्रीम जी असते तिचं जर तुम्ही टेक्स्चर बघणार तर ते थोडंसं पातळसर असतं, आणि त्या उलट सीसी क्रीम जी असते तिचं जे टेक्स्चर असतं ते थोडंसं घट्ट असतं. याचाच अर्थ काय, तर बीबी क्रीम जी आहे ती ड्राय स्किनसाठी चांगली आहे, ठीक आहे. म्हणजे जेणेकरून जर तुमची ड्राय स्किन असेल तर ती तुम्हाला ऑल डे हायड्रेटेड ठेवेल, मॉइश्चरायझर ठेवेल. त्या उलट जर तुम्ही सीसी क्रीम जर घेणार तर सीसी क्रीम ही जी असते ती घट्ट असते. म्हणजेच काय, जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुमचं जे ऑइल आहे ते दिवसभर कंट्रोल राहील आणि छान प्रकारे तुम्हाला कव्हरेज मिळेल, ठीक आहे. तर आता आपण बघूयात की नेमकी बीबी क्रीम आणि सीसी क्रीम कशी वापरायची किंवा त्याच्यातला फरक आहे, जो मेन डिफरन्स आहे तो आता आपण ऍक्च्युअल मध्ये बघणार आहोत. तर ही आहे पॉन्ड्सची बीबी क्रीम आणि ही आहे लॅक्मेची सीसी क्रीम, ठीक आहे. तर जसं की या दोघांमध्ये SPF वगैरे पण आहे. तर आता मी तुम्हाला हे दोघं अप्लाय करून दाखवणार आहे. आपण मॉइश्चरायझर लावून घेणार आहोत पूर्ण चेहऱ्याला. जसं की तुम्ही बघू शकता मी आता चेहऱ्याला काहीच अप्लाय केलेलं नाहीये, तर आता डायरेक्ट मी मॉइश्चरायझर अप्लाय करते. या साईडला लावणार आहे मी बीबी क्रीम आणि या साईडला लावणार आहे मी सीसी क्रीम, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता ही आहे बीबी क्रीमची कन्सिस्टन्सी.
सीसी क्रीम लावणार आहोत या साईडला. ही आहे लॅक्मेची सीसी क्रीम. तर तुम्ही बघू शकता या क्रीमची कन्सिस्टन्सी ही थोडी घट्ट आहे. ठीक आहे. आता ही क्रीम लावण्या अगोदर आपण लावणार आहोत या साईडला प्राइमर. तुम्ही कुठलंही प्राइमर घेऊ शकता. मी स्विस ब्युटीचं प्राइमर घेत आहे आणि आपण असं साईडला थोडं हाफ साईडला लावून घेणार आहोत. थोडक्यात लक्षात ठेवायचं, सीसी क्रीम जी असते ती थोडी घट्ट असते आणि बीबी क्रीम असते ती थोडी पातळ असते. बस इतकं बेसिक तुम्ही लक्षात ठेवा. तुमची जर ऑइली स्किन असेल तर त्या स्किनला ही सीसी क्रीम आहे ती बेस्ट आहे. आता हे ओलसर ब्युटी ब्लेंडर मी घेत आहे आणि त्याच्याने आपण दोघं ज्या क्रीम आहेत त्या छानपैकी ब्लेंड करून घेऊ. सुरुवातीला ही इकडची साईड ब्लेंड करून घेऊ. बघा तुम्हाला याच्यातच फरक दिसतोय की ही थोडीशी एकदम अशी लाईट आहे. ठीक आहे. आणि आता ह्या ब्युटी ब्लेंडरची ही मी दुसरी साईड घेत आहे जेणेकरून दोघं मिक्स होणार नाही. आणि ह्या दुसऱ्या साईडने मी आता ही क्रीम जी आहे ती अप्लाय करून घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही एकदम क्लिअर डिफरन्स बघू शकता. या साईडला लावली होती आपण बीबी क्रीम आणि या साईडला लावलेली आहे आपण सीसी क्रीम. ही जी बेबी क्रीम आहे ती माझ्या स्किन सारखी दिसत आहे, म्हणजे एकदम माझी जी नॅचरल स्किन आहे त्याच्यासारखी दिसत आहे. आणि ही जी सीसी क्रीम आहे त्याच्यामध्ये थोडं वाटत आहे की हा काहीतरी अप्लाय केलेला आहे, पण जर तुम्ही याला सेट करणार पावडरने वगैरे तर ते अजून छान फिनिश येईल. ठीक आहे. इकडे बेबी क्रीम लावलेली आहे, ही एकदम नॅचरल स्किन सारखी दिसत आहे. आणि इकडे सीसी क्रीम लावलेली आहे, तर ही माझी स्किन आहे पण त्याच्यापेक्षा थोडीशी जरा बेटर आहे. बघू शकता डिफरन्स. जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही ही बेबी क्रीम यूज करू शकता आणि जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही सीसी क्रीम यूज करू शकता. कारण सीसी क्रीम मुळे कव्हरेज जास्त असतं आणि ऑइल कंट्रोल जे आहे ते छान प्रकारे तुम्हाला मिळू शकतं. तर त्यामुळे तुमची जर ऑइली स्किन असेल तर तुम्ही तेव्हा ही सीसी क्रीम यूज करा. ठीक आहे. आणि हो, तुम्ही बेबी क्रीम लावा किंवा सीसी क्रीम लावा, जेव्हाही तुम्ही बाहेरून याल किंवा तुमचं छोटं मोठं फंक्शन झाल्यानंतर नेहमी मेकअप रिमूव्ह करायला विसरायचं नाही. तुम्हाला वाटत असेल मी कुठे एवढा मेकअप केला आहे, बेबी क्रीम लावली आहे, सीसी क्रीम लावली आहे, मला काय मेकअप रिमूव्हरची गरज आहे, तर तसं अजिबात करायचं नाही. छान प्रकारे फेस वॉश करायचा किंवा जर तुमच्याकडे मेकअप रिमूव्हर असेल तर ते यूज करायचं आणि हा जो मेकअप आहे किंवा हे जे क्रीम प्रॉडक्ट आहे ते काढून टाकायचे. ठीक आहे. आणि छानपैकी मॉइश्चरायझर लावून घ्यायचं. तर आय होप बेबी क्रीम कशी लावायची, सीसी क्रीम कशी लावायची, कोणी लावायची, या दोघं क्रीम बद्दल जे कन्फ्युजन आहे ते थोडंसं दूर करण्यास मी थोडीफार मदत केली असेल.
तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच ब्युटी, फॅशन आणि मेकअप रिलेटेड व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात. बाय.